सामोरच म्हटलं त्यांना म्हणजे काय आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आज 11/12/2025ला भव्य स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे हिवाळी अधिवेशनावर. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपला शब्द न पाळता त्या शब्दाला बगल देऊन वडणे समितीला परत 10 दिवसाचा 1 महिन्याचा अवधी मागितला. पण आमचं असं म्हणणं होतं, पहिले 3 महिने, मग 6 महिने, मग 2 महिने असे करता करता परत 6 महिने, आज पावणे 2 वर्ष लोटूनसुद्धा वडणे कमिटीचा अहवाल सादर झालेला नाही आहे. आणि संपूर्ण जमात बांधव आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. जर मुख्यमंत्री साहेब वारंवार अशाच पद्धतीचा भूलथापा देत असेल आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीला वारंवार अशाच वेठीत धरत असेल तर 114 शहीद झालेच होते. जरा याद करो वो कुर्बानी जो शहीद हुए हैं उनके. त्या लोकांना आपलं नेतृत्व मानून 114 लोकांना नेतृत्व मानून आज हजारो लोक या ठिकाणी शहीद व्हायला तयार आहेत. संपूर्ण गोंडगोवारी जमात बांधवाला विनंती करतो की जो घरात बसलेला आहे त्यानं उठावं, बसावं आणि चालावं आणि नागपूर या ठिकाणी धडकावं. कारण की लढाई महत्त्वाची आहे. जर तुम्ही लढू शकले नाही तर उद्या तुमच्या भविष्याची लढाई तुमचे मुलं बाळ तुम्हाला विचारतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. जो प्रश्न आज आमच्या मुलाबाळ विचारत आहे ते तुमच्या मुलाबाळासुद्धा विचारतील. त्यामुळे मुलाबाळांच्या भविष्यासाठी आज तुम्हाला या रस्त्यावर येणं गरजेचं आहे. मोठ्या ज्या पद्धतीनं 5 तारखेला लाखोंच्या संख्येने या ठिकाणी धडकले होते त्याच ताकदीने या ठिकाणी धडकणं गरजेचं आहे. मी आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संपूर्ण बांधवांना सुद्धा विनंती करतो, गाव गुजामध्ये राहणाऱ्या, शेतामध्ये राहणाऱ्या आणि शहरामध्ये राहणाऱ्या संपूर्ण बांधवांना सुद्धा विनंती करतो की नागपूर या ठिकाणी 12 तारखेला उद्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी धडका. या शासनाचे कान उघडले पाहिजे. या शासनाच्या डोळे जे झापून बसलेला आहे त्याचे डोळे उघडले पाहिजे. जे 2 वर्षापासून भूलथापा देऊन आम्हाला वडणे कमिटीचा अहवाल सादर करून 24 एप्रिल 1985चा GR दुरुस्त करतो असं म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं. जर मुख्यमंत्री साहेब आपल्या शब्दाला पलटत असेल तर त्या मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा जागा दाखवणं गरजेचं आहे. आज आपली परिस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. जे 114 बांधव शहीद झालेले आहेत त्यांच्या आस्थेला धरून तुम्ही येणं गरजेचं आहे. कारण की आज या ठिकाणी संपूर्ण जमात बांधव, माझ्या माता बहिणी आणि संपूर्ण जे मातृशक्ती पितृशक्ती या ठिकाणी रस्त्यावर बसलेली आहे, रस्त्यावर झोपलेली आहे. आणि हे कुणासाठी? हे माझ्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी नाही, हे यांच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी नाही, तर हे संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे मी परत आवाहन करतो, उद्या मोठ्या संख्येने या ठिकाणी धडका आणि या देवेंद्र फडणवीस साहेबाला दाखवून द्या की आम्ही जिवंत आहो, लढायला तयार आहो. आणि जोपर्यंत 24 एप्रिल 1985चा GR दुरुस्त होत नाही, वडणे कमिटीच्या अहवालाच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल होत नाही, सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे जर 24 एप्रिल 1985चा GR मध्ये आमची ॲफिनिटी जी आहे वाघोबा, नागोबा, डालपूजा आणि आमची जन्मविधी, मृत्यूविधी आणि लग्नविधी नोंदवत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आहोत. चाहे आमचे 114 गेले, आता 1014 गेले तरी चालेल, पण या नागपूर नगरीमधून आम्ही नागपूर सोडायला बिलकुल तयार नाही आहे. जय सेवा, जय जवाहर. परत आपल्या जमात बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी 12 तारखेला धडकावं अशी मी संपूर्ण जमात बांधवांना आवाहन करतो. जय सेवा. जय सेवा.